मित्रांनो, मी इंद्रनाथ करते आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आता चॅप्टर पहा, पेपर मॅथमॅटिक्सचा न्यू सिलेबस मध्ये मॅथ सेकंड मध्ये चॅप्टर पहिला आहे, चॅप्टर नंबर 1। चॅप्टर नंबर 1 ओके, चॅप्टर 1 आहे डिफरन्शिएशन। आता तुमचा 11th मध्ये डिफरन्शिएशन झाला आहे, म्हणजे बेसिक आयडिया झाल्या। तरी आपण बेसिक आयडिया पहिल्यांदा एक्सप्लेन करू। बेसिक आयडिया म्हणजे काय? डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले, डेरिव्हेटिव्ह कशी काढायची, प्रॉडक्ट रूल कसा अप्लाय करायचा, क्वोशंट रूल कसा अप्लाय करायचा है ना। तर ह्या डेरिव्हेटिव्हच्या बेसिक आयडिया पाहून घेऊ आपण। त्याच्यानंतर डिफरन्शिएशन हा चॅप्टर सुरू करू, बरोबर आहे। ज्याचा पहा डिफरन्शिएशन तर बेसिक y इक्वल टू f ऑफ x, पहा हे फंक्शन असते तुमचं 11वी मध्ये फंक्शन रिलेशन झालं। आता फंक्शन म्हणजे काय? एखादं इक्वेशन आहे x 2x³ + 3x + sin x + e रेस पॉवर x। आता पहा इथं हे झालं फंक्शन, हे झालं फंक्शन। कोणतंही एक इक्वेशन त्याच्यात ट्रिग्नोमेट्री असू शकते, अल्जेब्रिक असू शकते, बरोबर आहे। याचं काही करणार नाही आपल्याला। तर हे झालं फंक्शन। आता फंक्शन मध्ये पहा कोणता व्हेरिएबल यूज केला, इथं x, इथं x, इथं x आहे ना। त्या प्रत्येक ठिकाणी x हा अप्लाय केला आहे, म्हणून हे फंक्शन f ऑफ x। आता f च्या जागी px लिहू शकतो, hx लिहू शकतो, काही लिहू शकतो। फंक्शन इज ए फंक्शन। आता याचा अर्थ हे फंक्शन कोणत्या व्हेरिएबल मध्ये आहे? x व्हेरिएबल मध्ये आहे, बरं। कोणतंही असो फक्त f ऑफ x म्हणून जनरली लिहायचं आहे। आणि f ऑफ x म्हणजे काय? y च्या व्हॅल्यू। लक्षात ठेवा, तुम्हाला माहित आहे एखादा ग्राफ काढताना 2x + 3 किंवा y = x + 3 याचा 10th मध्ये ग्राफ काढलाय तुम्ही, आहे ना। काय करता तुम्ही? असं एक टेबल तयार करता, x ची व्हॅल्यू काढता, त्याच्यानंतर y ची व्हॅल्यू, नंतर x y। आता y म्हणजे हा f ऑफ x होते, याचं नाव आहे f ऑफ x। y म्हणजे f ऑफ x, यालाच काय म्हणायचं? f ऑफ x। f ची व्हॅल्यू 1 घेतली तर y ची व्हॅल्यू पहा 1 + 3 दॅट इज 4, या पॉइंटमेंट 1 4। f ची व्हॅल्यू 2 घेतली, 2 + 3 5, 2 4 2 5। म्हणजे हा जो x y आहे ना, याले काय म्हणायचं? y कोऑर्डिनेटला काय म्हणायचं? f ऑफ x। लक्षात ठेवा बरोबर, म्हणून y = f ऑफ x। तर y आणि याले म्हणायचं फंक्शन कर्व, काही म्हणता येते, याचा ग्राफ काढता येईल। हे f ऑफ x नाही, f ऑफ x चं इक्वेशन दिलं राहील, त्याचा ग्राफ काढता येईल। काही ग्राफ सोपे असतात, काही ग्राफ कठीण असतात, ते सपोज करायचा ग्राफ असा आहे, तर ते पाहू आपण। आता पहा y = f ऑफ x be any function, then derivative of y with respect to x is denoted by dy1 divided by dx, dy by dx can be written as। आता y म्हणजे कशात दाखवला आहे मी? f ऑफ x ना, तर हे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह झाली f डॅश x, असं लिहिता येईल। f डॅश x म्हणजे dy by dx, समजलं? तर हे y = f ऑफ x be any function, then derivative of y with respect to x आहे ना, x खाली आला पाहिजे, y ला डिफरन्शिएट करून आलो, y वर आला पाहिजे, dy by dx = f डॅश x। छोटं उदाहरण सांगतो तुम्हाला, डेरिव्हेटिव्ह कशाला काढायचे? रेट काढत असतो डेरिव्हेटिव्ह। पहा आता समजा a नावाची सिटी आहे, a सिटी आहे आणि b सिटी आहे, a b सिटी आहे। इथं सांगतो a b, a एक टाउन आहे आणि b एक टाउन आहे। याच्या मधलं अंतर आहे समजा 20 किलोमीटर। किती अंतर आहे? 20 किलोमीटर। या अंतराला मी दाखवतो s डिस्प्लेसमेंट। किती डिस्प्लेसमेंट आहे? इथून निघाला तो
इथपर्यंत आला तर त्यानं किती डिस्प्लेसमेंट केलं, किती डिस्टन्स कव्हर केलं, 20 किलोमीटर. यस, टोटल यस आहे 20. समजा हे टाइम कोणत्या टाइम मध्ये, 10 मिनिट मध्ये कव्हर केलं. आता आहे नाही, पण आपण फॉर एक्झाम्पल लिहून घेतलं, यस इक्वल टू 20 किलोमीटर आणि टाइम इक्वल टू 10 किलोमीटर. आता तुम्हाला याचा रेट काढायला हवा. रेट डिफरन्शिएशन न रेट काढायला लागते, रेट मेजर. आता समजा विचारलं तुम्हाला ऍव्हरेज रेट एका मिनिटात किती, एका मिनिटात ऍव्हरेज रेट किती, काय करायला लागेल सांगा बरं. तुम्ही जनरली काय लिहिता, 20 भागिला 10 म्हणजे 2 किलोमीटर. एका मिनिटात किती आहे, किती अंतर कापलं एका मिनिटात, 2 किलोमीटर. आता लक्ष द्या, हे 2 किलोमीटर एका मिनिटात 2 किलोमीटर कॉन्स्टंट राहील काय, कधी स्पीड वाढवला 3 किलोमीटर कापून घेईल, कधी कधी स्पीड कमी केला 2 किलोमीटर कापून, 1.5 किलोमीटर कापून, पण टोटल टाइम 20 किलोमीटर. टोटल डिस्टन्स किती कापायचा आहे, त्याला ट्रॅव्हल करायचा आहे 20 किलोमीटर, बरोबर आहे. आणि ते किती किलोमीटर मध्ये कव्हर केलं, 10 मिनिट मध्ये. समजलं. मग आता आपल्याला एका मिनिटात ऍव्हरेज मीन ऑफ ऍव्हरेज किती येते, 2 किलोमीटर एका मिनिटात. डिस्टन्स डिवायडेड बाय मिनिट, याला म्हणतो आपण 2 किलो, याला म्हणतो आपण रेट. पण हा रेट कसा आहे, रेट आहे पर मिनिट, किलोमीटर पर मिनिट. आता लक्ष द्या, हे 2 किलोमीटर झालं ना. आता मी हे काय वर काय लिहिलं आपण, यस, खाली काय लिहिलं, टाइम, बरोबर आहे. आता हा झाला रेट. तर हे लिहिण्याची पद्धत पहा, रेट लिहिण्याची पद्धत डेरिव्हेटिव्ह मध्ये ds बाय dt म्हणजे डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय स्मॉल टाइम dt है ना. डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम, वी गेट द रेट. काय रेट, 2 किलोमीटर पर मिनिट. याला म्हणतो आपण स्पीड, स्पीड म्हणतो हा. डिस्टन्स पर टाइम, इट इज कॉल्ड एज स्पीड, बरोबर. तर हा झाला, ह्या जर पर टाइम काढला त्याला म्हणतो आपण रेट. हे डिफरन्शिएशन न रेट काढायचं. आता याचा ds बाय dt आहे ना, तर याला म्हणायचं डिफरन्शिएशन ऑफ यस विथ रिस्पेक्ट टू टाइम t, बरोबर. आता आपण का आपलं फंक्शन कसं असते, फंक्शन y मध्ये जनरली आपण y x चा यूज करतो, मग इथं y ने x है ना. y is the function of f of x, be any function, then derivative of y with respect to x is denoted by dy by dx, dy by dx, or it is denoted by f dash x, f dash. हे डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह, पहिल्यांदा काढलेली डेरिव्हेटिव्ह. ओके, लक्षात आलं का. हा ठीक आहे. आता इथपर्यंत पहा. आता तुम्हाला ऍडजस्टमेंट झालं असं नाही, हे काय व्हायचं भागाकार आहे ना. ds बाय dt रेट काढणे, रेट म्हणजे बाय पर मिनिट, पर सेकंड, पर आवर, याला रेट म्हणतो आपण आहे ना. टाइम बरोबर रेट काढतो. तर हा रेट कशाने काढत असते, डेरिव्हेटिव्ह न आहे ना. डेरिव्हेटिव्ह y इक्वल टू, हे समजलं फॉर्म्युला. आता हे कसा काढायचा, जस्ट आपण बेसिक काय शिकवलो, बेसिक्स, आणि याच्या काही गरज नाही आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढताना. आता याचा फॉर्म्युला कसा आहे पहा. याले फर्स्ट प्रिन्सिपल म्हणून असतो हा, बाय फर्स्ट प्रिन्सिपल किंवा लेबनिझ थेरम प्रिन्सिपल, dy बाय dx इक्वल टू f डॅश x इक्वल टू लिमिट h टेंड्स टू 0 f of x प्लस h मायनस f of x डिवायडेड बाय h. h इज व्हेरी स्मॉल. हे 11वीत झालाय तुमचं, 11th मध्ये झालाय. हे आता आपल्याला काही आहे नाही. आणि समजा तुम्हाला विचारलं ऍट x इक्वल टू a, डेरिव्हेटिव्ह म्हणजे हे लिमिट सॉल्व केलं तुम्ही का याची डेरिव्हेटिव्ह मिळते f of x ची, बरोबर आहे. तर आपल्याला लिमिट सॉल्व करायची गरज नाही, आपण डायरेक्ट फॉर्म्युले अप्लाय करायचे. ऍट x इक्वल टू x असं लिहायचं, नोटेशन लिहिता आलं पाहिजे. ऍट x इक्वल टू a, दॅट इज f डॅश, f च्या जागी काय टाकावं लागेल, a इक्वल टू लिमिट h टेंड्स टू 0, ह्या f च्या जागी f ऑफ a प्लस h मायनस f ऑफ a डिवायडेड बाय h. काय केलं मी, x रिप्लेस बाय a, वेअर आर
यक्स देअर पुट देअर ए, बरोबर आहे. यक्स इक्वल टू ए टाकलं ह्या फॉर्म्युल्यामध्ये, तर याला म्हणायचं फर्स्ट प्रिन्सिपल एफ डॅश हे असं काढत असते. आता पहा, हे आपले एवढं जनरल माहित आहे, हे 11th मध्ये झालं. याच्यानंतर याचे फॉर्म्युले लिहून देतो मी तुम्हाला. फॉर्म्युले 10-15 फॉर्म्युले आहे. फॉर्म्युल्याचे 5 सेकंड पेपरमध्ये फॉर्म्युले आहे. पहिले फॉर्म्युले शिकले 10वी पर्यंत, ते फॉर्म्युले, नंतर 11वीत फॉर्म्युले, आता 12वीचे फॉर्म्युले, ते फॉर्म्युले कामी येते, हे फॉर्म्युले कामी येते. फॉर्म्युला बिलकुल पाहिजेच, माहीतच पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं आहे, सेकंड पेपरमध्ये प्रॅक्टिस केल्यानंतरच प्रॉब्लेम येते. लक्षात आलं. आणि आपली बेसिक आयडिया कव्हर करत न्यायची म्हणजे येते हे. तर आता आपलं कोणतं चॅप्टर सुरू आहे? डिफरन्शिएशन हे चॅप्टर शिकून राहिलो. त्याच्यातले बेसिक आयडियाज लिहून राहिलो आपण. बेसिक आयडियाज पाहू, मग डेरिव्हेटिव्ह कशी काढणार ते पाहू. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे फॉर्म्युले लिहून दिले मी तुम्हाला. फॉर्म्युले तुम्ही काय करायचं आहे, लिहून घ्यायचं आहे तुमच्या नोटबुक मध्ये, पूर्णच लिहायचं आहे याच्या अगोदरचा. आणि पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू द पॉवर n इक्वल टू n x रेज पॉवर n मायनस 1. n मायनस 1 याचा अर्थ काय? n मायनस 1, n इज द कॉन्स्टंट. n इज इक्वल टू कॉन्स्टंट व्हॅल्यू असली पाहिजे. मग डेरिव्हेटिव्ह कशी काढायची ते पाहू आपण. पहिले फॉर्म्युले पाहू. डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज पॉवर n x रेज पॉवर n मायनस 1 माहिती आहे तुम्हाला. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट, सेपरेट कॉन्स्टंट दाखवते 5, 10, 11, तर त्याची डेरिव्हेटिव्ह किती लिहायची? 0 लिहायची. किती मोठा कॉन्स्टंट असतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ kx इक्वल टू k. डेरिव्हेटिव्ह ऑफ kx इक्वल टू k. डेरिव्हेटिव्ह ऑफ kx इक्वल टू k. पहा, प्रत्येक ठिकाणी x आहे. x इथे काय आहे? x इथे काय आहे? xच पाहिजे. नाही तर मग ते दुसरं फंक्शन होते, म्हणजे दुसऱ्या पद्धतीचं फंक्शन होते. डेरिव्हेटिव्ह ऑफ kx इक्वल टू k. डेरिव्हेटिव्ह ऑफ, समजा लिहिलं मी, डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x दॅट इज इक्वल टू 5. डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस 5x मायनस 5. डेरिव्हेटिव्ह ऑफ x बाय 2 दॅट इज x सोडून द्यायचा 1 बाय 2. हे फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह ऑफ kx इक्वल टू k. नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x इक्वल टू 1 बाय ट्वाइस रूट x. हे तुमचं 11वीतच झालं आहे, 11th मध्ये झालं आहे तुमचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 बाय x मायनस 1 बाय x स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन x स्क्वेअर मायनस 2 डिवाइडेड बाय x क्यूब. एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. कोणतं फंक्शन म्हणत असते? एक्सपोनेन्शियल फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज पॉवर x इक्वल टू e रेज पॉवर x. डेरिव्हेटिव्ह ऑफ a रेज टू द पॉवर x, हे म्हणजे e नसलं तर a समजा असतं. a रेज पॉवर x इनटू लॉग ऑफ a. लॉगरिथमचे रूल माहित पाहिजे, ते पाहू आपण आता धीरे धीरे, एक एक स्टेप. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इक्वल टू 1 बाय x. आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, आणि एक फंक्शन आहे इन्व्हर्स फंक्शन. जेव्हा इन्व्हर्स फंक्शन लागेल तेव्हा त्याची डेरिव्हेटिव्ह. फॉर्म्युले प्रत्येक वेळेस लिहून देत असतो, ते एकत्र करायचे. मग एका जागी मी लिहून देईन ते पूर्ण. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x इक्वल टू cos x. cos x ची डेरिव्हेटिव्ह मायनस sin x. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x sec स्क्वेअर x. डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x मायनस cos x स्क्वेअर x. म्हणजे सारखे असल्यासारखे आहे ना. tan x ची डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x, cot x ची मायनस cos x स्क्वेअर x. डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec x मायनस cosec x इनटू cot x. डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x इक्वल टू sec x इनटू tan x. आता एक ह्या पहिले काही ऍडजस्टमेंट शिकू. पहा, याची डेरिव्हेटिव्ह कशी काढायची, याची डेरिव्हेटिव्ह, आणि हे पहा कसा आहे तो. तर पहा, x रेज पॉवर n ची डेरिव्हेटिव्ह काढू आपण. म्हणजे कसं ऍडजस्टमेंट करता आलं पाहिजे बघा. हे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आहे. पहिला प्रॉब्लेम समजा हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे मला. तर फाइंड एक्झाम्पल पहिला. आता एक ते साइन कॉस तर सारखेच आहे. मग त्याचे रूल पाहू आपण डेरिव्हेटिव्हचे. प्लस असलं, दोन फंक्शन असेल, त्याच्यात ऍडिशन असेल तर डेरिव्हेटिव्ह कशी काढायची, सबट्रॅक्शन असेल डेरिव्हेटिव्ह, प्रॉडक्ट रूल आणि कोशंट रूल. एवढं झालं बेसिक. आणि मग 12वीचा कोर्स अप्लाय करू. एक्झाम्पल, फाइंड dy by dx if y equal to x raised power 5 असं दिलं आहे. मी शॉर्ट प्रॉब्लेम समजावलो. y equal to काय आहे, x raised power 5. आता याची काय काढायची आपल्याला, dy by dx काढायचा. y ची व्हॅल्यू दिली आहे x raised power 5. इथं लिहायचं. कशाबरोबर डिफरन्शिएट करायचं आहे,
y ला डिफरन्शिएट करायचा आहे विथ रिस्पेक्टिव्ह x. खाली आहे ना विथ रिस्पेक्टिव्ह d अल्फा बाय d बीटा. असं जर म्हटलं तर कशाला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्टिव्ह अल्फा ला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्टिव्ह बीटा. समजलं विथ रिस्पेक्टिव्ह बीटा. आता पहा डेरिव्हेटिव्ह बघू ना. इथं लिहायचं असं डिफरन्शिएट. हे पूर्ण दिलंच पाहिजे. आपण शॉर्ट मध्ये लिहू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता डिफरन्शिएट d इथं काय आहे y डिवाइडेड बाय dx इक्वल टू d y च्या जागी काय टाकायला लागेल y ची व्हॅल्यू x रेज पॉवर 5. आता इथं फॉर्म्युला अप्लाय करायचा x रेज पॉवर 5 म्हणजे x रेज पॉवर n च्या जागी किती आहे व्हॅल्यू 5 आहे. बरोबर आहे ना. x च्या जागी जर 5 हे व्हॅल्यू असेल तर आता काही 5 x रेज पॉवर n मायनस 1 म्हणजे काही 5 x रेज पॉवर n मायनस 1 म्हणजे 5 मायनस 1 दॅट इज 5 x रेज पॉवर 4. हे झाली dy बाय dx. आता दुसरं असं विचारू शकते किंवा दुसरं, पण आता हे तुम्हाला 12वीत एवढे सोपे प्रॉब्लेम नाही विचारणार. आपण फक्त बेसिक पाहू राहिलो. एक्झाम्पल डिफरन्शिएट आता पाहे विथ रिस्पेक्टिव्ह कसं लिहित असते विथ रिस्पेक्टिव्ह x. तसं हे डिफरन्शिएट आहे ना हे शॉर्ट मध्ये लिहित असते. तर विथ रिस्पेक्ट टू x विथ रिस्पेक्ट टू x. आता समजा पहिला प्रॉब्लेम आहे असा जर असेल एखादा x रेज पॉवर 3/2. आता याची डेरिव्हेटिव्ह काढायची तर काय करायचं. आता y दिलं नाही y इक्वल टू काय आपण कन्सिडर करायचं लेट y इक्वल टू x रेज पॉवर 3/2 डिफरन्शिएट विथ. आता पहा डिफरन्शिएट आहे ना हे असं पूर्ण हे असं लिहिलं की नाही मी असं. तर याच्या जागी काय लिहायचं di डबल f पॉइंट द्यायचा विथ पॉइंट रिस्पेक्टिव्ह x. समजलं. हे असं शॉर्ट मध्ये लिहायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह x dy by dx equal to d dx of x raised power 3/2. आता सॉल्व करायचं आहे. that is dy by dx equal to आता ह्या फॉर्म्युला n च्या जागी कोणती व्हॅल्यू आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज पॉवर n च्या जागी काय व्हॅल्यू आहे 3/2. याचा फॉर्म्युला n x रेज पॉवर n मायनस 1 आहे ना फॉर्म्युला. मग आता इथं n ची व्हॅल्यू कोणती आहे 3/2. तर n म्हणजे 3/2 x रेज पॉवर n मायनस 1 म्हणजे 3/2 मायनस 1 3/2 x. आता हे सॉल्व करता आलं पाहिजे. पुन्हा मी सांगून देतो 3/2 मायनस 1 कॅन बी सॉल्व. पहा याचा डिनॉमिनेटर काही नाही आहे म्हणजे इथं काय करायचं 2 ने याला मल्टिप्लाय करून टाका. 3 - 2 डिवाइडेड बाय 2 दॅट इज 1/2. दॅट इज 1/2. हे ज्याला येत नाही त्याला लिहून टाकायचं 1/2. आता 1/2 पॉवर म्हणजे असं लिहिता येते स्क्वेअर रूट ऑफ x. स्क्वेअर है ना रूट स्क्वेअर रूट रेस्ट द पॉवर हाफ म्हणजे स्क्वेअर रूट. समजलं. आता समजा डिनॉमिनेटर मध्ये आलं पाहिजे एक्झाम्पल 3 y. आता एक फॉर्म्युला पाहून घेऊ पहा. एक आपल्याला समजा y इक्वल टू आहे k f ऑफ x म्हणजे कोणतं तरी फंक्शन आहे त्याला मल्टिप्लाय केलं k न कॉन्स्टंट मल्टिप्लाइड केलं असेल तर याची डेरिव्हेटिव्ह कशी काढायची. तर ह्या कॉन्स्टंट आहे. हा कॉन्स्टंट कसा आहे फंक्शनला मल्टिप्लाइड आहे. तर मल्टिप्लाइड कॉन्स्टंट असला तर त्याची डेरिव्हेटिव्ह काढायची. डेरिव्हेटिव्हच्या अगोदर लिहायचं डेरिव्हेटिव्ह फक्त फंक्शनची काढायची म्हणजे असं लिहिता येईल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह x dy बाय dx. हा k कॉन्स्टंट आहे ना मल्टिप्लाइड आहे तो डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. आता फॉर एक्झाम्पल आता हा झाला फॉर्म्युला पाय एक फॉर्म्युला एक आयडिया लक्षात ठेवायची आहे ना. मग आता एक समजायचं
समजा y इक्वल टू 5 रूट x आहे ना. आता याच्यामध्ये मला सांगा कोणतं फंक्शन आहे कोणतं कॉन्स्टंट आहे. हे फंक्शन आहे, याचा फॉर्म्युलाच आहे आणि हे 5 काय आहे कॉन्स्टंटच्या जागी. हे फंक्शनच्या जागी कोणती व्हॅल्यू आहे रूट x. याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट मल्टिप्लाइड आहे म्हणून याची डेरिव्हेटिव्ह काढायची नाही. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy by dx equal to 5 derivative of root x, that is 5 and derivative of root x फॉर्म्युला झाला 1 by twice root x. 1 by root x ची डेरिव्हेटिव्ह नाही आहे, root x ची डेरिव्हेटिव्ह आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ root x equal to 1 by twice root x. याची डेरिव्हेटिव्ह नाही हा, हे याची डेरिव्हेटिव्ह root x. हे खाली आहे, हे वर आहे ना. बरोबर कन्फ्युजन नाही झालं पाहिजे हा. हे झाली याची डेरिव्हेटिव्ह. नंतर थर्ड समजा पुन्हा म्हणजे एकत्र नाही लिहून दिले, मी एकत्र लिहिले असते तर चाललं असतं. y इक्वल टू f ऑफ x डिवायडेड बाय k. आता कॉन्स्टंट कसा आहे डिवाइड आला फंक्शनला तरीही डेरिव्हेटिव्ह काढायचे नाही. म्हणजे याला डिफरन्शिएट कसं करायचं पहा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx इक्वल टू हा कॉन्स्टंट सेपरेट 1 बाय k डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x म्हणजे कोणतं तरी फंक्शन आहे त्याची डेरिव्हेटिव्ह काढायची. 1 बाय k कसं आलं हे k डिवाइड आहे म्हणून 1 बाय k. आता फॉर एक्झाम्पल हा झाला दुसरा रूल. म्हणजे ते तर रूल आहे आता हे चालले आपले रूल पहा. आपल्याला बेसिक आयडिया लक्षात घ्यायच्या हा, त्याच्यासाठी आपल्याला सॉल्व करायचं. फॉर एक्झाम्पल समजा y इक्वल टू आहे x रेस पॉवर 10 डिवायडेड बाय 3 है ना. ह्या कॉन्स्टंट झाला डिवाइड आहे तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता डेरिव्हेटिव्ह पहा काय डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इक्वल टू हा 1 बाय 3 कॉन्स्टंट डिवाइड आहे म्हणून याची डेरिव्हेटिव्ह काढायची नाही. 3 डिवाइड आहे म्हणून डेरिव्हेटिव्ह काढायची नाही. म्हणजे काय 1 बाय 3 डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन कोणता आहे x रेस पॉवर 10. काय फॉर्म्युला 1 बाय 3 x रेस पॉवर 10 ची डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला सांगत होता. यांच्या जागी कोणती व्हॅल्यू आहे 10 x रेस पॉवर 10 मायनस 1. 10 मल्टिप्लाइड बाय 1 10 बाय 3 x रेस पॉवर 9. हे झाली याची डेरिव्हेटिव्ह. लक्षात आला हा. तर हे झालं. आता फंक्शनला फंक्शनला कॉन्स्टंट मल्टिप्लाइड असलं त्याची डेरिव्हेटिव्ह नाही काढायची. फंक्शनला कॉन्स्टंट डिवाइड असलं त्याची डेरिव्हेटिव्ह काढायची नाही. मग डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 केव्हा येते सेपरेट कॉन्स्टंट आला तर डेरिव्हेटिव्ह 0 येते. ते पाहू आपण नंतर. आता समजा अशी डेरिव्हेटिव्ह काढायची. तिसरा एक्झाम्पल म्हणजे कन्फ्युजन नाही झाला पाहिजे हा. तिसरा एक्झाम्पल आहे एक्झाम्पल y इक्वल टू 1 बाय 3 रूट x. आता याची डेरिव्हेटिव्ह माहित नाही आपल्याला रूट x. आता पहा कसा डिफरन्शिएट करायचा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. पहिल्यांदा कॉन्स्टंट आहे dy बाय dx. कोणता आहे कॉन्स्टंट 3. फंक्शन कोणता आहे रूट x. मग डेरिव्हेटिव्ह कोणाची काढायची रूट 1 बाय रूट x. तर काय करता येईल हे 1 बाय 3 सेपरेटली याचं 1 बाय 3. मग डेरिव्हेटिव्ह कोणाची काढायची 1 अपॉन रूट x याची काढायची डेरिव्हेटिव्ह. लक्षात ठेवा. आता रूट x ची डेरिव्हेटिव्ह 1 बाय ट्वाइस. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x इक्वल टू 1 बाय ट्वाइस रूट x. याची डेरिव्हेटिव्ह काय आहे नाही. हा फॉर्म्युला अप्लाय करायचा नाही. मग आता याने पॉवर मध्ये लिहायचं दॅट इज 1 बाय 3 डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन x रेस पॉवर रूट म्हणजे 1 बाय 2. आता हे वर आणायचं. आता फॉर्म्युला कोणता लागते वर आणायचा आहे तर कसा आणायचा आहे पहा 1 बाय 3 फॉर्म्युला आहे पहा 1 अपॉन a रेस टू पॉवर m रूल्स ऑफ इंडायसेस है ना. इंडायसेस चे रूल 1 अपॉन a रेस पॉवर मायनस m आहे की नाही. मग आता काय आहे x रेस पॉवर मायनस 1 बाय 2 हे वर नाही. तर ह्या जो इंडेक्स आहे ना हा पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह होते, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होते. 1 बाय 3 कॉन्स्टंट हे डेरिव्हेटिव्ह झाले. सॉरी d dx ऑफ x रेस पॉवर मायनस 1 बाय 2. आता डेरिव्हेटिव्ह काढायची 1 बाय 3. आता
यांच्या जागी कोणती व्हॅल्यू आहे -1/2 -1/2 x रेस पॉवर n -1 -1/2 -1 आता याचा गुणाकार -1/6 x रेस टू पॉवर आता हे सॉल्व करा काय करा 2 मल्टिप्लाइड बाय 1 दॅट इज -1 -2 डिवाइडेड बाय 2 इकडे करून दाखवलं तुम्ही तसंच -1/6 x रेस पॉवर किती ते -1 -2 -3/2 आता निगेटिव्ह घातांक काय यार घातांक म्हणतो आपण मराठी आणि यानेच म्हणतो इंडेक्स आता हे निगेटिव्ह आहे ना हा पॉझिटिव्ह करता येईल म्हणजे लक्षात ठेवा बरोबर 1/6 मल्टिप्लाइड बाय 1 x रेस पॉवर 3/2 है ना मायनसचं काय केलं प्लस पण डिनॉमिनेटर मध्ये लिहायचं -1/6 x रेस पॉवर 3/2 लक्ष द्या आता फॉर्म्युला एक फॉर्म्युला शिकायचा आहे एक फॉर्म्युला शिकायचा आहे x रेस पॉवर 3/2 म्हणजे x रूट x लक्षात ठेवा x रेस पॉवर 3/2 म्हणजे x रूट x कसा आला ते x रूट x आता हे x चा पॉवर किती आहे 1 इनटू रूट x चा पॉवर x रेस पॉवर हा फॉर्म्युलावर a रेस पॉवर m मल्टिप्लाइड बाय a रेस पॉवर n a रेस पॉवर m प्लस n मग काय सांगा x रेस पॉवर a च्या जागी कोणती आली 1 प्लस 1/2 इंडेक्स चा रूल आहे म्हणजे x रेस पॉवर याची व्हॅल्यू देते 3/2 2 multiplied by 1 2 plus 1 that is 3/2 म्हणजे x रेस पॉवर 3/2 कॅल्क्युलेट as x रूट x रॅडिकल साइन म्हणत असते रॅडिकल साइनच्या फॉर्म मध्ये असं लिहिता येते समजलं म्हणजे कसं लिहायचं सांगा बरे हे जर लिहायचं असतं तर इकडे लिहा कसं लिहायचं dy by dx equal to -1/6 x रूट x ओके लक्षात आलं आता याच्या नंतरचे प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो हा रूल आहे हा रूल पाहायचा आहे आता एक आयडिया पाहून राहिलो ना तर आता हा रूल y एक फंक्शन आहे एक फंक्शन कोणतं तरी आणि दुसरं फंक्शन तिसरं राहू शकते चौथं राहू शकते पाचवं शेवटा रूल पाहायचा त्याच्यावर मग सर्व एक्सपांड करता येते u प्लस असू शकते मायनस असू शकते v म्हणजे दोन फंक्शन आहेत तर याची डेरिव्हेटिव्ह काढायची पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy by dx इक्वल टू पहिल्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काढायची du by dx प्लस असला तर प्लस मायनस असेल तर मायनस dv by dx पहा आता इथे u v w तीन फंक्शन आहेत तिन्ही फंक्शन मध्ये कोणते साइन आहे प्लस मायनस सेपरेट आहे आता पाहू आपण पहा लक्ष द्या बरोबर म्हणजे कन्फ्युजन न झालं पाहिजे याच्यानंतर हे बेसिक कॉन्सेप्ट बिलकुल क्लिअर करायला लागते म्हणजे मग डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy by dx इक्वल टू पहा पहिल्यांदा हे y u हे सेपरेट आहे सर्व तीन टर्म आहे 1 2 3 मल्टिप्लाइड असलं तर ते एकच टर्म असते ये 2 3 नाही होते हे 3 मल्टिप्लाइड आहे एक टर्म दुसरं आणि तिसरं डेरिव्हेटिव्ह कशी काढा तुम्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ याची डेरिव्हेटिव्ह काढायची आपल्याला x³ प्लस 3x² मायनस 5 आता आपल्याला इथं शिकायचं आहे कॉन्स्टंट सेपरेट असला त्याची डेरिव्हेटिव्ह कशी 0 येते आता हे सेपरेट करता येईल याची डेरिव्हेटिव्ह प्लस याची डेरिव्हेटिव्ह मायनस याची डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ प्लस आता याची डेरिव्हेटिव्ह लिहायची आहे ह्या 3 मल्टिप्लाइड आहे ना मग आता याच्या अगोदर पाहिला आपण जर कॉन्स्टंट मल्टिप्लाइड असेल डिवाइड असेल तर त्याची डेरिव्हेटिव्ह काढायची नाही म्हणजे 3 डेरिव्हेटिव्ह ऑफ x² मायनस हे मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 आता पहा x फॉर्म्युला कोणता लागेल x रेस पॉवर n ची व्हॅल्यू कोणती आहे इथं 3 मग काय ते फॉर्म्युला n x रेस पॉवर n मायनस 1 n 3 x रेस पॉवर 3 मायनस 1 हे आता लिहून घेऊ ना डायरेक्ट ऍडजस्ट करू हा 3 कॉन्स्टंट सांगा आता इथे x² n च्या जागी कोणती व्हॅल्यू आहे 2 काय 2 x रेस पॉवर 2 मायनस 1 मायनस आता लक्ष द्या ह्या कॉन्स्टंट मल्टिप्लाइड होता फंक्शनला ह्या कॉन्स्टंट सेपरेट आहे ना सेपरेट जर कॉन्स्टंट असेल तर त्याची डेरिव्हेटिव्ह काय लिहायची 0 लिहायची याला कोणतं फंक्शन x मल्टिप्लाइड आहे का काही x मध्ये नाही फंक्शन मल्टिप्लाइड नाही म्हणून याची डेरिव्हेटिव्ह 0
आता हे 3 x रेस पॉवर 2 3 दुने 6 प्लस 6 3 टू जा 6 x रेस पॉवर 2 मायनस 1 दॅट इज 1 आणि मायनस 0 ॲज इट इज. त्याला 0 ची काही गरज नाही. हे झाली dy बाय dx है ना. तर आज इथपर्यंतच पाहू. हे जरा फॉर्म्युले पहा, लिहा आणि त्याचं चिंतन मनन करा. बरोबर आहे. आणि ह्या व्हिडिओ कंप्लीट पहा बरोबर. आणि याच्या पुढचं प्रॉब्लेम रूल्स हे पुढच्या पार्टमध्ये घेऊ. या पुढच्या पार्टमध्ये भेटू. ठीक आहे. थँक्यू.